बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी भाजप आणि अजित पवारांच्या घरोब्यावरून संघाची नाराजी दूर व्हायला तयार नसल्याची आहे। ऑर्गनायझर नंतर आता संघाचंच समजल्या जाणाऱ्या विवेक साप्ताहिकामधून भाजपवर निशाणा साधण्यात आलाय। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांवरून भाजपला विवेकी कानपिचक्या दिल्यानं वेगळ्याच चर्चांना उधाण आलंय। या टीकेचा नेमका अर्थ काय, यावरचा हा रिपोर्ट। भाजपला विवेकी कानपिचक्या। राष्ट्रवादी सोबत युतीवरून पुन्हा खडेबोल। कार्यकर्ता संभ्रमात, विवेकमधून भाजपवर टीका। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचं मराठी साप्ताहिक विवेकमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत युतीवरून भाजपचे कान टोचलेत। त्यामुळे अजितदादांशी केलेला घरोबा संघाला रुचलेला नाही, हे पुन्हा अधोरेखित झालंय। यातूनच लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षातील संबंध दुरावल्याचं चित्र स्पष्ट होतंय। विधानसभेला अजितदादा नको असा स्पष्ट संदेश संघ भाजपला वारंवार देतोय का, असा सवाल उपस्थित झालाय। तर दुसरीकडे महायुतीतून अजितदादा थेट बाहेर पडल्यास विरोधकांना आयतकोलीत मिळणार आहे। त्यामुळे सुंठी वाचून खोकला घालवण्याचा तर भाजपचा प्रयत्न नाही ना, अशी चर्चा आता रंगली आहे। साप्ताहिक विवेकच्या लेखात काय म्हटलंय पाहूया। राष्ट्रवादीला सोबत घेणं भाजपच्या कार्यकर्त्याला आवडलेलं नाही। शिवसेनेत घडवलेला अंतर्गत बंड कार्यकर्त्यांनी स्वीकारलं। त्यात हिंदुत्व हा सामायिक दुवा। शिवसेना भाजप युती नैसर्गिक असल्याचं मतदारांना पटलं। राष्ट्रवादीला सोबत घेतल्यानंतर हीच भावना अगदी दुसऱ्या टोकाला गेली। लोकसभेमुळे नाराजीत आणखीनच भर पडली। राष्ट्रवादीच्या प्रवेशानं कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता हे केवळ हिमनगाचं टोक आहे। ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका आहेत। त्याआधी अजित पवारांचा निकाल लावायचा अजेंडा संघाच्या रडारवर तर नाही ना, असा सवाल या टीकेतून उपस्थित होतो। दुसरीकडे अजित पवारही तिसरी आघाडी करण्याची